सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. तर हे आपलं लास्ट लेक्चर आहे मॅग्नेटिक मटेरियलचं. ओके, तर मागच्या लेक्चरमध्ये आपण काय काय डिस्कस केलं एकदा 2 मिनिटांमध्ये रिवाइज करूया. सर्वात पहिल्यांदा आपण बघितलं आपण मॅग्नेटायझेशन म्हणजे काय असतं. ओके, मॅग्नेटायझेशन म्हणजे मॅग्नेटायझेशन शब्द जर मी समजा कोण उच्चारला किंवा मी उच्चारला तर कॅपिटल एम सिम्बॉल तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. ओके, आणि एवढं जर येत असेल तर तुम्हाला अर्धी डेफिनेशन समजल्यासारखी आहे. सो मॅग्नेटायझेशन म्हणजे कॅपिटल एम विच इज इक्वल्स टू नेट मॅग्नेटिक मुवमेंट टू द व्हॉल्यूम ऑफ द मटेरियल. याचा जो रेशिओ असतो त्यालाच आपण म्हणतो मॅग्नेटायझेशन. दॅट इज द आपण काय म्हणलं होतं, द रेशिओ ऑफ द नेट मॅग्नेटिक मुवमेंट टू द वॉल्यूम ऑफ द मटेरियल इज कॉल्ड एज द मॅग्नेटायझेशन. देन उसके बाद इसका हमने सिंबल देखा था, हाँ सर, एम्पियर पर मीटर. त्याच्यानंतर कॅपिटल एम म्हणजे मॅग्नेटायझेशन असतं, एम नेट म्हणजे नेट मॅग्नेटिक मोमेंट असतं सर्वांना माहित आहे, आणि व्ही म्हणजे या ठिकाणी व्हॉल्यूम असतं, नॉट द वेलॉसिटी. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण मॅग्नेटिक इंटेन्सिटी बघितली. हा सर, मॅग्नेटिक इंटेन्सिटी बघितले. मॅग्नेटिक इंटेन्सिटी म्हणजे काय, लगेच तुमच्या चेहऱ्यासमोर आलं पाहिजे कॅपिटल एच. क्या बात है, मतलब आ रहा है ना कॅपिटल एच. ओके, हेलीपैड का अपना हेलीपैड होता है ना, जहां पर हेलीकॉप्टर की लैंडिंग होती है. यस, सो मॅग्नेटिक इंटेन्सिटी इज द कॅपिटल एच, आणि त्याचा फॉर्म्युला बघा, कॅपिटल एच इक्वल्स टू असतो B0 अपॉन म्यू0 असतो. B0 म्हणजे काय असतं, मॅग्नेटिक फील्ड असते. बी म्हणलं की मॅग्नेटिक फील्ड म्हणायचं. ओके, सो B0 या ठिकाणी, आणि म्यू0 म्हणजे काय असतं, परमियाबिलिटी ऑफ द फ्री स्पेस असतं. मग आपल्याला फॉर्म्युला माहित आहे B0 अपॉन म्यू0. मग याची आपण डेफिनेशन बनवली, कशी बनवली, द रेशिओ ऑफ द मॅग्नेटिक फील्ड टू द परमियाबिलिटी ऑफ द फ्री स्पेस इज कॉल्ड एज द मॅग्नेटिक इंटेन्सिटी. मग याचं आपण युनिट बघितलं, क्या था सर युनिट, अरे सेम था. मॅग्नेटिक इंटेन्सिटी आणि मॅग्नेटायझेशन या दोघांचं युनिट सेम आहे, एम्पियर पर मीटर. त्याच्यानंतर आपण कॅपिटल एम म्हणजे मॅग्नेटायझेशन आणि कॅपिटल एच म्हणजे मॅग्नेटिक इंटेन्सिटी या दोघांमधलं आपण रिलेशन बघितलं. यस, मग याचं रिलेशन आपण कसं बघितलं बघा, क्वेश्चन, derive the relation between the magnetic field intensity, that is the capital H, and the magnetization, capital M, for a magnetic material placed in a magnetizing field. ओके, तर या ठिकाणी एक सोलेनॉइड घेतलेला आहे, आणि सोलेनॉइड मध्ये आपण काय घेतलेलं आहे, एक रॉड आपण ठेवलेला आहे. तर सोलेनॉइडची जी मॅग्नेटिक इंटेन्सिटी काय असते, मॅग्नेटिक फील्ड काय असते सोलेनॉइडची, B0 असते, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर एन म्हणजे काय असतं, नंबर ऑफ टर्न्स ऑफ द सोलेनॉइड असतात, आणि आय म्हणजे काय असतो, करंट फ्लोईंग इन द सोलेनॉइड असतो. तर सर्वात पहिल्यांदा आपण काय केलं, B0 घेतलं. B0 म्हणजे हा फॉर्म्युला पाठच करा. आता हा फॉर्म्युला तुमच्यासाठी नवीन आहे, डायरेक्टली हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायचा आहे. ओके, सो B0 इक्वल्स टू, या ठिकाणी कुठे गेला, B0 इक्वल्स टू या ठिकाणी हा फॉर्म्युला तुम्हाला पाठच करायचा आहे. B0 इक्वल्स टू म्यू0 इंटू NI हा फॉर्म्युला. त्याच्यानंतर NI म्हणजे H असतं, NI च्या जागी H पुटअप केलं, B0 इक्वल्स टू म्यू0 इंटू H. त्याच्यानंतर मॅग्नेटिक फील्ड ऑफ द मटेरियल फाइंड आउट केलं, BM म्हणलं, म्यू0 इंटू M असतं. दोघांची नेट मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट केली, B इक्वल्स टू B0 प्लस M. दोघांची ऍडिशन केली, कॉमन काढलं, आणि काही आपण हेराफेरी केली, आणि H इक्वल्स टू B अपॉन म्यू0 मायनस M हा फॉर्म्युला आलेला आहे. ओके, आता त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन तुम्हाला लिहायचा आहे. सो राईट ऑन द क्वेश्चन. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, 2 मार्काला डेफिनेशन कधी कधी विचारली जाऊ शकते, किंवा एखाद्या मार्काला ही डेफिनेशन 1 लाईन व्हेरी शॉर्ट क्वेश्चन मध्ये विचारली जाऊ शकते. ओके, तर तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन लिहायचा आहे, डिफाइन मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. काय आहे, डिफाइन मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. डिफाइन मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. आणि मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी याचा जो सिम्बॉल आहे तो आहे स्काय. याला काय म्हणायचं, स्काय म्हणायचं. काय म्हणायचं, स्काय म्हणायचं. ओके, आता याची जी स्पेलिंग समजा विचारली तर याची स्पेलिंग आहे बघा, ची. याची स्पेलिंग काय आहे, CHI. तुम्ही याला ची म्हणू शकता, बट सगळेच लोक स्काय म्हणतात, त्याच्यामुळे तुम्ही याला स्काय म्हणा, कारण की ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये याला स्काय म्हणतात. बट याची स्पेलिंग जी आहे ती ची स्पेलिंग आहे, CHI ची. ओके, सो डिफाइन मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी याची आपल्याला आता डेफिनेशन बघायची आहे, आणि याचा सिम्बॉल काय आहे, स्काय आहे. ओके, SKY, तुम्ही असं लक्षात ठेवा. बट याची स्पेलिंग काय आहे, ची आहे. तुम्हाला स्पेलिंग याची कुठंच विचारली जाणार नाही, हा फक्त याचं प्रोनाउन्सिएशन तुम्हाला करायचंय. सो मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी काय असते बघा, एकदम सोपं आहे. आता हा पण एक अगेन रेशिओ आहे. कुणाचा रेशिओ आहे बघा, या ठिकाणी मॅग्नेटायझेशनचं सिम्बॉल काय होतं रे, व्हॉट इज द सिम्बॉल ऑफ द मॅग्नेटायझेशन, सांगा बरं. मॅग्नेटायझेशनचं आपण सिम्बॉल काय घेतलं होतं, कॅपिटल एम घेतलं होतं ना रे. यस, कॅपिटल एम घेतलं होतं. ओके, आणि मॅग्नेटिक इंटेन्सिटीचं आपण सिम्बॉल काय घेतलं होतं,
एच घेतलं होतं. यस, व्हेरी गुड. मग मॅग्नेटायझेशन आणि मॅग्नेटिक इंटेन्सिटी याचा जो रेशिओ असतो, मग त्या रेशिओलाच आपण नाव दिलेलं आहे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. काय म्हणायचं त्याला? मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी म्हणायचं. तुम्हाला एक अंदर की गोष्ट सांगू का? एक अंदर की आपको बात बताऊं. यहाँ पर मैग्नेटाइजेशन युनिट काय राजांनो? एम्पियर पर मीटर सर. मॅग्नेटिक इंटेन्सिटीचं युनिट काय राजांनो? एम्पियर पर मीटर स्क्वेअर. सॉरी, एम्पियर पर मीटर. ओके, मग हे एम्पियर पर मीटर, हे एम्पियर पर मीटर कॅन्सल. म्हणजे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटीला कोणत्याच प्रकारचं युनिट नसतं. इट इज अ युनिटलेस अँड इट इज अ डायमेन्शनलेस. आणि ही अंदर की बात आपको किसी को नहीं बताना है. यस, आलं लक्षामध्ये. सो मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इट इज अ युनिटलेस अँड इट इज अ डायमेन्शनलेस. जर समजा क्वेश्चन विचारला डिफाइन अँड एक्सप्लेन द मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी, सर्वात पहिल्यांदा याची डेफिनेशन लिहा. डेफिनेशन लिहिण्याच्या पूर्वी माइंड मध्ये फॉर्म्युला तयार करा. काय आहे फॉर्म्युला? मॅग्नेटायझेशन आणि मॅग्नेटिक इंटेन्सिटी याचा जो रेशिओ असतो त्यालाच म्हणतो आपण मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. या सही बात है ना? ओके, चलो लिख लो फिर डेफिनेशन. क्या आएगा भैया इसका डेफिनेशन? डेफिनेशन ऑफ द मैग्नेटिक ससेप्टिबिलिटी. यस, काय ना डेफिनेशन? द रेशिओ ऑफ मैग्नेटाइजेशन, the ratio of magnetization to the काय येणार आहे? मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. टू द मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. ओके, याचा जो रेशिओ असतो त्यालाच काय म्हणायचं? शेवटी इज कॉल्ड एज द, आणि इज कॉल्ड एज नंतरच आपल्याला पार्ट माहितीच असतो. ओके, तर या ठिकाणी लिहा इज कॉल्ड एज द. यस, काय म्हणता येईल? मॅग्नेटिक इज कॉल्ड एज द मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. ओके, ससेप्टिबिलिटी. यस, आलं लक्षामध्ये डेफिनेशन सर्वांच्या? यस और नो मला सांगा. समजलं असेल तर यस म्हणा, नाही तर नो म्हणा. मी रिपीट करेल. येस सर. यस, व्हेरी गुड. ओके, त्याच्यानंतर काय करा सोबत या ठिकाणी याला स्काय लिहा. ओके, स्काय इक्वल्स टू काय करा? डेफिनेशन काय सांगितली? एम अपॉन एच, म्हणजे या ठिकाणी एम अपॉन एच येणार आहे. आता उसके बाद ओके एक गोष्ट लिहायची बरं. वेअर, वेअर म्हणजे या ठिकाणी इथे, कुठे नाही. ओके, इयर सॉरी वेअर या ठिकाणी स्काय म्हणजे काय असतं रे? स्काय म्हणजे असतं मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. वो तो सर सबको पता चल गया है अभी. मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. हा, यस. त्याच्यानंतर यम काय असतं रे? यस, व्हॉट इज द यम? सांगा बरं, व्हॉट इज द यम? यम काय असतं? मॅग्नेटिक इंटेन्सिटी नाही. यम म्हणजे काय असतं? मॅग्नेटायझेशन असतं. कन्फ्युज झालंय काय? हा आहे, ऑफकोर्स मान्य आहे, कारण की हे शब्द सगळे तुमच्यासाठी नवीन आहेत. यम म्हणजे काय असतं? मॅग्नेटायझेशन. यस, मॅग्नेटायझेशन. लक्षात राहील सर्वांच्या? ओके, तर या ठिकाणी एच म्हणजे काय असतं रे? सांगा बरं, एच काय असतं? मॅग्नेटिक इंटेन्सिटी. यस, एच म्हणजे असतं मॅग्नेटिक इंटेन्सिटी. ओके, आलं लक्षामध्ये सर्वांच्या? आणि या ठिकाणी स्काय काय आहे रे? स्काय ओके, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी हे काय आहे? युनिटलेस अँड डायमेन्शनलेस. ओके, युनिटलेस अँड द डायमेन्शनलेस. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लिहायचं मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटीचं नो युनिट असतं. सो इसका कोई युनिट नहीं होता है. सो इसका यहाँ पर आएगा नो युनिट. यस, आलं लक्षामध्ये? आता याच्यानंतर एक आपल्याला डेरिव्हेशन बघायचंय. कोणतं डेरिव्हेशन आहे? परमियाबिलिटी आणि मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी याच्यामधलं रिलेशन काय आहे? यस, ओके, याला लिहून घेतलं सर्वांनी? यस, लिहून घेतलंय का? स्क्रीनशॉट घेता याचा? याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, याचा घ्या स्क्रीनशॉट. ठीक आहे, क्वेश्चन लिहा सर्वांनी. आता या ठिकाणी क्वेश्चन लिहा. काय ना रे क्वेश्चन? इस्टॅब्लिश द रिलेशन बिटवीन, राईट डाउन द क्वेश्चन. establish the relation between काय सांगितलं? permeability and
magnetic susceptibility, permeability and magnetic susceptibility. ओके, याच्यामधलं तुम्हाला काय करायचंय, रिलेशन फाइंड आउट करायचंय, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ऑफ अ सबस्टन्स, ओके. त्याच्यानंतर या ठिकाणी करा ऑर मध्ये क्वेश्चन तुम्हाला लिहून घ्यायचा आहे, एक्सप्रेस परमियाबिलिटी इन टर्म्स ऑफ रिलेटिव्ह परमियाबिलिटी. ओके, त्याच्यानंतर ऑर मध्ये क्वेश्चन लिहायचं तुम्हाला, एक्सप्रेस परमियाबिलिटी म्हणजे म्यू, परमियाबिलिटी इन टर्म्स ऑफ रिलेटिव्ह परमियाबिलिटी, ओके. काय भानगड असतं सांगतो, डोंट वरी अबाउट दॅट. यस, आता बघा पहिला क्वेश्चन सर्वांना समजला. या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, इस्टॅब्लिश द रिलेशन बिटवीन द परमियाबिलिटी म्हणजे राजांनो काय असतं, म्यू असतं. ओके, परमियाबिलिटी ऑफ द फ्री स्पेस म्हणजे म्यू झिरो असतं. ओके, आणि परमियाबिलिटी म्हणजे फक्त म्यू असतं. सो या ठिकाणी म्यू आणि मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी म्हणजे काय असतं, काय असतं. ओके, सो या ठिकाणी याचं तुम्हाला रिलेशन फाइंड आउट करायचंय. त्याच्यानंतर या ठिकाणी काय म्हणलंय, ऑर मध्ये एक्सप्रेस परमियाबिलिटी म्हणजे काय असतं, आता मी तुम्हाला सांगितलं. यस, व्हॉट इज द परमियाबिलिटी म्हणजे असतं म्यू असतं, आणि म्यूला तुम्हाला इन टर्म्स ऑफ द रिलेटिव्ह परमियाबिलिटी दॅट इज द म्यू आर तुम्हाला एक्सप्रेस करायचंय. ओके, एकदम इझी आहे, घाबरायचं काही कारण नाही. चला ठीक आहे, क्वेश्चनचा मिनिंग सर्वांना समजला. दुसरा जरी समजला नसेल तर पहिला समजला असेल. काय करायचं तुम्हाला, म्यू आणि ससेप्टिबिलिटी स्काय, दॅट इज द स्काय मध्ये तुम्हाला काय करायचंय, रिलेशन फाइंड आउट करायचंय. यस, क्वेश्चन समजला सर्वांना. परमियाबिलिटी आणि ससेप्टिबिलिटी याच्यामध्ये तुम्हाला रिलेशन फाइंड आउट करायचंय, दॅट्स इट. परमियाबिलिटी म्हणलं की म्यू म्हणायचं आणि ससेप्टिबिलिटी म्हणलं की स्काय म्हणायचं. ओके, आता एक गोष्ट तुम्हाला माहित आहे. काय गोष्ट तुम्हाला माहित आहे, वी नो काय माहित आहे तुम्हाला, वी नो द रिलेशन बिटवीन मॅग्नेटायझेशन. ओके, हा सर, मॅग्नेटायझेशन, रिलेशन बिटवीन मॅग्नेटायझेशन म्हणजे काय असतं, कॅपिटल एम असतं. आता ब्रॅकेट मध्ये लिहायची गरज नाही, पण तुम्हाला लिहून देता एक्स्ट्रा प्रॅक्टिस साठी. ओके, मॅग्नेटायझेशन अँड मॅग्नेटिक इंटेन्सिटी. मग याच्यामधलं राजांनो रिलेशन काय आहे, मॅग्नेटायझेशन अँड द मॅग्नेटिक इंटेन्सिटी आपण काय म्हणतो, कॅपिटल एच म्हणतो. मग याच्यामधलं रिलेशन काय आहे, दॅट इज द एम आणि एच मधलं रिलेशन. आताच आपण बघितलं काय होतं, याला मी असं लिहू शकतो का, बी इक्वल्स टू म्यू झिरो इंटू एच प्लस एम. बरोबर आहे, हे इक्वेशन आपण बघितलं होतं ना. म्हणजे स्टार्टिंगचं इक्वेशन हे आलं बघा, या ठिकाणी कुठं आलं इक्वेशन, या ठिकाणी आलं बघा, बी इक्वल्स टू म्यू झिरो इंटू एच प्लस एम. मग यालाच आपण काय केलं, म्यू झिरोला इकडे शिफ्ट केलं आणि त्याच्यानंतर आपण एम ला पण पलीकडे शिफ्ट केलं. ओके, म्हणजे आपलं फायनल रिलेशन आलं एच इक्वल्स टू बी अपॉन म्यू झिरो मायनस एम. मग यालाच मी अशा प्रकारे लिहू शकतो, बी इक्वल्स टू म्यू झिरो इंटू एच प्लस एम असं लिहू शकतो. यस, म्हणजे या ठिकाणी बघा बी इक्वल्स टू काय येणार आहे, यस काय येणार राजांनो, म्यू झिरो इंटू एच प्लस एम येणार आहे. त्याच्यानंतर एक गोष्ट तुम्हाला माहित आहे, कोणती गोष्ट बघा, बट ससेप्टिबिलिटी इक्वल्स टू काय असतं रे, ससेप्टिबिलिटी इक्वल्स टू, यस आता तुम्हाला सांगितलं मी, ससेप्टिबिलिटी इक्वल्स टू काय असतं, इट इज द रेशिओ ऑफ द मॅग्नेटायझेशन टू द मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. मग देअरफॉर या ठिकाणी मी मॅग्नेटायझेशन इक्वल्स टू असं लिहू शकतो का, एच इंटू मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. ओके, मग यावरच्या इक्वेशन मध्ये पुटअप करा. सो काय येणार आहे, बी विच इज इक्वल्स टू काय येणार आहे, म्यू झिरो इंटू एच प्लस, ओके एच प्लस एमच्या ठिकाणी काय पुटअप करणार आहे मी या ठिकाणी, यस एमच्या ठिकाणी सांगा बरं, एमच्या ठिकाणी काय पुटअप करणार आहे, एच इंटू स्काय पुटअप करू, कारण एमच्या ठिकाणी मी एच इंटू स्काय पुटअप करू शकतो. सो या ठिकाणी येणार आहे एच इंटू स्काय येणार आहे. ओके, त्याच्यानंतर आता या ठिकाणी एच आहे सर, हा सर या ठिकाणी एच आहे, एच ला कॉमन घ्या राजांनो. मग काय येणार आहे, बी इक्वल्स टू काय येणार आहे, म्यू झिरो इंटू एच आणि मध्ये काय येणार आहे, इन ब्रॅकेट मध्ये 1 प्लस काय येणार आहे, काय येणार आहे इन ब्रॅकेट मध्ये 1 प्लस काय येणार आहे. यस, इथपर्यंतची गोष्ट सर्वांना माहित आहे, कळलेली आहे. येस सर. ओके,
एक मिनिट. ठिकाणी ओके आलेली आहे. तर या ठिकाणी बघा राजांनो, आता बी इक्वल्स टू म्यू झिरो इंटू एच इंटू या ठिकाणी 1 प्लस काय आलेला आहे. आता एक गोष्ट या ठिकाणी मला सांगा, बट बी इक्वल्स टू काय असतं राजांनो, बी इक्वल्स टू काय असतं, बी इक्वल्स टू म्यू इंटू एन आय. यस, ही असते का ही गोष्ट. मला सांगा बी झिरो इक्वल्स टू काय असतं, म्यू झिरो इंटू एन आय असतं. हा फॉर्म्युला आपण बघितला होता. आणि हे काय असतं, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द सोलेनॉइड असतं. बी झिरो इक्वल्स टू म्यू झिरो इंटू एन आय आपण कुठे बघितलं होतं बघा, या ठिकाणी बी झिरो इक्वल्स टू म्यू झिरो इंटू एन आय. मी तुम्हाला हा फॉर्म्युला पाठच करायला सांगितलाय. दॅट इज द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द सोलेनॉइड. काय येणार आहे, बी झिरो इक्वल्स टू म्यू झिरो इंटू एन आय. या ठिकाणी आपण सोलेनॉइडची फाइंड आउट करतच नाहीये, मग आपण या ठिकाणी जनरल मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करतोय. म्हणजे हे झिरो येणार नाही आणि या ठिकाणी पण झिरो येणार नाही. म्हणजे बी इक्वल्स टू काय असतं, म्यू झिरो इंटू एन आय असतं. आणि त्याच्यानंतर एन इंटू आय म्हणजे काय असतं, एन इंटू आय म्हणजे याला तुम्ही एच म्हणू शकता का. यस, म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे, एच येणार आहे. या ठिकाणी तुम्हाला सिन्स मध्ये लिहायचंय एन इंटू आय विच इज इक्वल्स टू एच. आता हे जे तुमच्यासाठी नवीन नवीन शब्द आहेत, हे जे नवीन नवीन इक्वेशन आहेत, तर घरी गेल्यानंतर याची तुम्हाला स्पेशल प्रॅक्टिस करावी लागेल. दैनंदिन तुम्हाला हे डेरिव्हेशन आठवेल, अन्यथा हे डेरिव्हेशन तुम्हाला काहीच आठवणार नाही. यस, इथपर्यंतचा पार्ट समजलाय. त्याच्यानंतर आपण काय केलं, बट बी इक्वल्स टू म्यू झिरो इंटू एन आय असतं आणि एन आय म्हणजे याच्या असतं. ओके, म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे, बी इक्वल्स टू म्यू एच म्हणू शकतो मी. तर या इक्वेशन मध्ये, वरच्या इक्वेशन मध्ये पुटअप केलं, बीच्या ठिकाणी काय म्हणू शकतो मी, म्यू इंटू एच. ओके, विच इज इक्वल्स टू काय येणार आहे, म्यू झिरो इंटू एच इंटू 1 प्लस काय येणार आहे, काय येणार आहे. तर या ठिकाणी एच एच या ठिकाणी काय होईल, कॅन्सल होईल. म्हणजे म्यू विच इज इक्वल्स टू काय येणार आहे, म्यू झिरो इंटू, आता हे जे 1 प्लस काय आहे याला तुम्हाला काय पुटअप करायचंय, यस, काय पुटअप करायचंय, 1 प्लस कायला तुम्हाला रिलेटिव्ह परमियाबिलिटी पुटअप करायचंय. ओके, कारण की हा 1 प्लस काय म्हणजे एक अनादर आपण कॉन्स्टंट घेतलेला आहे, यालाच आपण म्हणतो रिलेटिव्ह परमियाबिलिटी. यस, इथे लक्षामध्ये, म्हणजे बघा या ठिकाणी दोन प्रकारे आपलं डेरिव्हेशन आलेलं आहे. कोणत्या दोन प्रकारे, सर्वात पहिल्यांदा बघा, बरं ठीक आहे, याला मी रब करतो. ओके, याला मी रब करतो. या ठिकाणी याच्यानंतरचं डेरिव्हेशन काय येणार आहे, म्यू. या ठिकाणी काय सिलेक्ट करतो, म्यू. या ठिकाणी म्यू झिरो इंटू 1 प्लस काय. ओके, सो मला सांगा काय म्हणजे काय रे, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी सर. म्यू म्हणजे काय, परमियाबिलिटी. आणि म्यू झिरो म्हणजे काय, परमियाबिलिटी ऑफ द फ्री स्पेस. म्हणजे हे रिलेशन कशामधलं आहे, मॅग्नेटिक परमियाबिलिटी आणि मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी याच्यामधलं रिलेशन आहे. मग पहिला क्वेश्चन आपला काय म्हणतोय सर, पहिला क्वेश्चन बघा, इस्टॅब्लिश द रिलेशन बिटवीन द परमियाबिलिटी म्हणजे म्यू आणि मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी म्हणजे स्काय. मग हे रिलेशन आहे म्यू आणि स्काय मधलं. सो दिस इज द फायनल एक्सप्रेशन किंवा रिलेशन बिटवीन द काय येणार आहे, यस, परमियाबिलिटी अँड द मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी येणार आहे. ओके, आणि त्याच्यानंतर एक आपण टर्म इंट्रोड्यूस केलेली आहे, बट या ठिकाणी बघा 1 प्लस काय. ओके, यस, या ठिकाणी स्कायला प्रॉपर करा. या ठिकाणी 1 प्लस काय विच इज इक्वल टू काय असतं, रिलेटिव्ह परमियाबिलिटी असतं. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे, म्यू विच इज इक्वल टू काय येणार आहे, म्यू झिरो इंटू म्यू आर येणार आहे. ओके, म्हणजे दिस इज द रिलेशन बिटवीन द परमियाबिलिटी अँड द रिलेटिव्ह परमियाबिलिटी. दॅट इज द म्यू इक्वल टू म्यू झिरो इंटू म्यू आर येणार आहे. Yes, so this is the final expression for the magnetic permeability in terms of the relative permeability. That is the mu r. Yes, सर्वांना एकदम प्रॉपर समजलंय. येस सर. ओके, तर राजांनो या ठिकाणी आपला चॅप्टर एंड झालेला आहे. सर्वात छोटा चॅप्टर आणि सर्वात जास्त वेटेज देणारा चॅप्टर. तर याच्या नोट्स तुम्हाला उद्या दुपारपर्यंत मी कोणत्याही परिस्थितीमध्ये सेंड करतो. आणि त्याच्यानंतर हा चॅप्टरची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, कारण की छोटा चॅप्टर आहे. पण याच्यातले जे डेरिव्हेशन आहे, डेरिव्हेशन विसरतात बरं. आपले रोटेशनल डायनामिक्सचे डेरिव्हेशन विसरत नाहीत, बट हे डेरिव्हेशन विसरतात. तर याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, कारण की हे फुकटाचे मार्क आहेत. ओके, गॉट दिस. येस सर. ओके, या ठिकाणी आपण थांबूत. चला, तर त्याच्यानंतर उद्यापासून आपण काय करूया, सेकंड नंबरचा चॅप्टर चालू करूया. दॅट इज द मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड. ओके, चला या ठिकाणी मी थांबतो.